नमस्कार. CTET देत आहेत सप्टेंबर 2026ची. तर फक्त 5 नियम फॉलो करा आणि जास्तीत जास्त गुण घ्या. CTET 5 मास्टर रूल्समध्ये कसे अभ्यास करावे, काय स्ट्रॅटेजी फॉलो करावी आणि कसे उत्तीर्ण व्हावे ते संपूर्ण शिकूया. तर सुरू करूया. बघा इथे सर्वप्रथम बघूया की TET ॲस्पायरंट्स काय सर्वात मोठी चूक करतात ते. तर आपल्याला खूप जास्त पुस्तके नाही वाचायची आहेत, मोजकीच पुस्तके वाचायची आहेत, पण योग्य पुस्तके वाचायची आहेत पहिला. त्यानंतर शेवटच्या क्षणी घाबरून जाणे, त्याऐवजी आपल्याला मॉक टेस्ट आणि सर्वात जास्त PYQजवर भर द्यायचा आहे. हे कुठे? तर आपल्या चॅनलवर PYQज आपण दरवर्षीप्रमाणे घेणार आहोत. कोणती पुस्तके लागणार आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक नोट्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर PYQज खूप महत्त्वाची आणि PYQची सिरीज आपण चालू करणार आहोत. त्यानंतर पेडागॉजीकडे लोक दुर्लक्ष करतात, जे की आपल्याला करायचं नाही. आपल्याला पेडागॉजीवर मजबूत पकड बनवायची आहे, कारण आपल्याला सर्वात जास्त मार्क्स पेडागॉजीच देतात. हे आपले रूल्स आहेत. त्यानंतर लोक बिना टाईम टेबलचा अभ्यास करतात. तर आपल्याला एक नियोजनबद्ध अभ्यास करायचा आहे. हे एक प्लॅन आहे. हे चुका आपल्याला टाळायच्या आहेत. या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि ही स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची आहे. इथे बघा रूल नंबर 1 काय म्हणतो, समजल्याशिवाय तयारी करू नका. सिलेबस समजल्याशिवाय तयारी करू नका. काय वाचायचे याच्यापेक्षा काय वाचायचे नाही हे जास्त महत्त्वाचे असते, म्हणून लक्ष द्यायचे आहे. तर CTET स्ट्रक्चर पेपर 1 वर्सेस पेपर 2 2 पेपर असतात. स्पष्ट फरक समजून घ्या. आपल्याला फक्त सिलेबसमधील टॉपिकवर फोकस करायचा आहे. बाहेरील अवांतर वाचन टाळायचं आहे. रूल नंबर 1 फक्त सिलेबसवर फोकस करायचा आहे. अवांतर टॉपिक टाळायचे आहेत. काय वाचावे हे महत्त्वाचे नाही, तर काय वाचायचे नाही हे महत्त्वाचे आहे इथे. रूल नंबर 2 बघा, फक्त रविवारी 10 तास अभ्यास करतो, एकाच दिवशी 15 तास अभ्यास करतो, ते करायचे नाही. आपल्याला रोज 2 ते 5 तास अभ्यास करायचा आहे. कंटिन्युटी. लहान डेली टार्गेट सेट करा की आज मला PIJ वाचायचे आहे, आज मला एक समावेशी शिक्षा वाचायचं आहे, आज मला हे वाचायचं आहे. ते टार्गेट फिक्स करा. त्यानंतर आठवड्याभराचे पूर्ण गोल फिक्स करा. मोटिवेशनपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, म्हणून सातत्य ठेवा. कंटिन्युअस अभ्यास करा. रोज 2 तास, 1 तास, 3 तास असा अभ्यास चालू द्या. त्यानंतर तिसरा बघा, पेडागॉजीला हलक्यात घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे पेडागॉजी, जे की 50% गुण आपल्याला पेडागॉजी देते. तर फोकस कशावर करायचा आहे? पाठांतरावर नाही, तर कन्सेप्ट समजण्यावर लक्ष द्या. PIJ, वायगोस्की, स्किनर असे मनोवैज्ञानिकावर फोकस करा, जे आपल्याला अवश्य गुण देऊन जाणार आहेत. त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, कन्स्ट्रक्टिव्हिजम, रचनात्मकवर, समावेशी शिक्षावर, इथून आपल्याला गुण कव्हर करायचे आहेत. 150 मार्काचा पेपर असतो, ज्यामध्ये CDP 30 मार्काची असते आणि 2 लँग्वेज आणि EVS, मॅथ किंवा सोशल सायन्स, मॅथ सायन्स असे विषय असतात. तर पेडागॉजी हा फक्त एक विषय नाही, तो संपूर्ण पेपराचा पाया आहे. म्हणून पेडागॉजी म्हणजे आपल्याला पेडागॉजीवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. पेडागॉजी आपला रामबाण ब्रह्मास्त्र राहणार आहे, म्हणून पेडागॉजीवर जास्तीत जास्त फोकस करा. इथे बघा चौथा रूल, मॉक टेस्ट आणि PYQची प्रॅक्टिस अनिवार्य आहे. PYQ जेवढं आपण बघू, जेवढं आपण करू, तेवढं आपल्याला मदत होईल. वेळ आपल्याला पुरेल. टाईम मॅनेजमेंटमध्ये बघा, वेळेचे अचूक नियोजन होते मॉक टेस्ट सोडवल्याने. ॲक्युरेसी मिळते आपल्याला मॉक टेस्ट सोडवल्याने. एक्झाम पॅटर्न समजते आपल्याला. CTET पॅटर्नची सवय होते आपल्याला मॉक टेस्ट सोडवल्याने. एन्झायटी कमी होते, आत्मविश्वास वाढते आपला मॉक टेस्ट सोडवल्याने. म्हणून शेवटी आपल्याला मॉक टेस्ट आणि PYQची प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. चौथा रूल. आणि पाचवा बघा, सगळ्यात महत्त्वाचा, रिव्हिजन नाही तर सिलेक्शन नाही. तर शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त रिव्हिजन करा. रीड लेस, रिवाईज मोर. कमी वाचा, पण जे वाचलं आहे का ते वारंवार उजळणी त्याची करा, जेणेकरून विसरता कामा नाही. शॉर्ट्स नोट्स काढा. बार मोठ्या नोट्स वाचायची गरज नाही. शॉर्ट्स नोट्स काढा. शॉर्ट नोट्समधून फॉर्म्युला चार्ट्स हे सगळे बनवा. तिथूनच आपले ट्रिकनुसार ते शॉर्ट नोट्स वाचा. एक्झाम सक्सेस होऊ. वीकली रिव्हिजन स्ट्रॅटेजी तयार ठेवा, की आठवड्याभरात जे आपण वाचलं त्याची रिव्हिजन कशी करावी. पेडागॉजीच्या महत्त्वाच्या कन्सेप्टची उजळणी करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे बघा, स्मार्ट CTET स्टडी स्ट्रॅटेजी काय असणार आहे. वरील 5 नियम या वेळापत्रकात बसवा तुम्ही. मंडेला रूल नंबर 2 काय होतं आपलं, रोज 2 ते 3 तास स्टडी. ट्यूजडेला 2 ते 3 तास स्टडी. मंडेला बघा 2 ते 3 तास स्टडी रूल 2 आणि रूल 3 पेडागॉजी कन्सेप्ट. म्हणजे रोज आपल्याला फॉलो करायचा आहे रूल नंबर 2 आणि रूल नंबर 3. रूल नंबर 2 काय, की रोज कंटिन्युअसली अभ्यास करा 2 ते 3 तास. आणि रूल नंबर 3 काय, की पेडागॉजीच्या कन्सेप्ट अवश्य वाचा, कारण की पेडागॉजी आपल्याला सर्वात जास्त गुण देणार आहे. वेडनेसडेला पण ते, थर्सडेला पण ते, फ्रायडेला पण ते आणि सॅटर्डेला बघा रूल नंबर 4 PYQ आणि मॉक टेस्ट सोडवा. आणि संडेला वीकली रिव्हिजन करा रूल नंबर 5. असे आपले 5 रूल आहेत, जे इथे आपल्याला बसवायचे आहेत. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे रूल 2, रूल 3 आणि सॅटर्डेला रूल 4 आणि संडेला रूल नंबर 5. असं आपल्याला स्मार्ट स्टडी करायची आहे, जेणेकरून आपण 100% उत्तीर्ण होऊ आणि चांगले गुण घेऊ. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून CTETमध्ये आपले सिलेक्शन नक्की होईल. योग्य दिशा आणि रोजची मेहनत तुम्हाला नक्की यशस्वी करेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे 5 रूल तुम्ही फॉलो करणार आहेत का ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या CTET देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.